भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला गावातील भूमिगत मॅग्नीज खाणीमध्ये काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारावर दगडाचा ढिगारा अंगावर कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली। मृतकामध्ये चेतन शिवणे याचा समावेश आहे, तर मोळ प्रशासनाने मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केले असता त्यावेळी मृतक चेतन शिवणे यांच्या कुटुंबियांनी रौद्र रूप धारण करून मृतक चेतनचा मृतदेह थेट रुग्णवाहिकेतून चिखला मॅग्नीज खाण प्रशासकीय कार्यालय परिसरात समोर आणल्याने मोळ खाण प्रशासनात एकच खळबळ उडाली। जोपर्यंत मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ आर्थिक मदत देत नाही, सोबतच चिखला मॅग्नीज खाणीत नोकरीवर घेण्याचे लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा मृतांच्या नातेवाईकांसह चिखला येथील नागरिकांनी घेतला असल्याने प्रकरण अधिकच चिघळले होते। दरम्यान सदर प्रकरणी मृतक कामगारांच्या परिवारातील सदस्य आणि चिखला येथील नागरिकांनी चिखला मॅग्नीज खाण प्रशासकीय कार्यालयाला घेराव घालत 5 तास ठिय्या आंदोलन केले। दरम्यान चिखला मोळ प्रशासनाचे अभिकर्ता उपमहाप्रबंधक UA भाटी, खान प्रबंधक निलेश खेडेकर, आमदार राजू कारेमोरे, पोलीस उपविभागीय अधिकारी रश्मिता राव, पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृतकांच्या परिवारासोबत आणि येथील संतप्त नागरिकांसोबत चर्चा करून मृतांच्या कुटुंबियातील वारसाला कंत्राटी पदावर नोकरीवर घेण्याचे आणि मृताच्या मुलाचे इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण माळ प्रशासनाकडून मोफत करण्यात येईल। तसेच मृताच्या पत्नीला 1500 रुपये पेन्शन आणि माईल इंडिया लिमिटेड कंपनीद्वारे मिळणारे सर्व देय देण्याचे मॉल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देण्यात आले। 4 तारखेला चिखला मॉलच्या 5 लेवलमध्ये एक दुःखद दुर्घटना झाली आणि ते म्हणजे एक ठेकेदाराचा एक मजूर होता, तो काम करता वेळेस जागीच दगावला आणि त्या कारणामुळे आमची मॉल प्रशासनाला मागणी होती की आम्हाला जे बी काही आमच्या मागण्या होत्या त्या मागणीबद्दल आम्ही या ठिकाणी प्रोटेस्ट केला आणि त्यामध्ये मॉल प्रशासनाकडून त्यांचे जे मृत पावले त्यांची जे धर्मपत्नी होती त्यांना मॉल प्रशासनाने लिहून दिलेलं आहे। त्यांना आम्ही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सप्रमाणे जो सरकारी दिशानिर्देशानुसार त्यांना आम्ही त्या ठिकाणी एक जॉब देण्यात येतील आणि त्या जॉबमध्ये ते पण तयार झालेले आहे। आणि आज या ठिकाणी मी आपण सर्वांना एवढं सांगतो, या ठिकाणी बरेचसे लोकांचा जमावाडा होता आणि माझी अशी पुन्हा प्रशासनाकडून मायल प्रशासनाकडून मागणी आहे की जे दुःखद घटना घडलेली आहे ते पुन्हा भविष्यामध्ये इथं जे लोक उभे होते प्रोटेस्ट करण्याकरता ते कोणी बाहेरचे आले नव्हते, ते सगळं एक ठेकेदाराकडे काम करणारे वेगवेगळे ठेकेदार त्यांच्याकडे काम करणारे मजूरच होते। आज जरी एखादी मजुरासोबत झाला, भविष्यामध्ये असा कोणत्याही मजुरासोबत हे दगावण्याचं काम होऊ शकत नाही। त्यामध्ये त्यांचा जो एक व्यक्ती चेतन शिवणे त्यांचं दुःखद निधन झालं। काल 5 वाजता घटना घडली, त्याला तिथून तुमसरला हलवण्यात आलं आणि तुमसरमध्ये गेल्यावर आज त्यांचं पोस्टमॉर्टम सगळं झालं। ते बॉडी घेऊन आणि आज आम्ही सगळं इथं जमून मॉईल ऑफिसच्या समोर आम्ही मागणी केलं होतं की जो मृत व्यक्ती आहे त्यांच्या परिवाराला एकाला तरी मॉईलमध्ये नोकरी मिळण्यात यावी आणि जो त्यांचं कम्पन्सेशन आहे तो मिळण्यात यावा। आम्ही हे सगळं इथं मागणी उपस्थित होतो आणि सगळं काही निदान लागल्यानंतर मॉईल प्रशासनाकडून असं एक लिखित आश्वासन मिळालेलं आहे की 15,000 रुपये प्रति महिना एक नोकरी आणि त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत शिक्षण हे देण्यात येईल। चिखला खदानमध्ये आपला काल एका कामगाराचा ॲक्सिडेंटली दुर्दैवी आपला मृत्यू झाला। त्याच्या आज आपला पोस्टमॉर्टम झाल्याच्या नंतर बॉडीच्या त्यांच्या परिवाराने ती बॉडी आपला मॉलच्या ऑफिसमध्ये आणली आणि जनप्रतिनिधी मॉलचे आपला कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर लेबर यांनी सर्वांनी आपला त्यांच्या भविष्याचा विचार करून मॉईलला मागणी केली। त्या मागणीनुसार त्यांनी आपला अंदाजे 21 लाख रुपये त्या परिवाराला मिळणार आहेत आणि त्यांच्या मुलांना 10वीपर्यंत त्या शाळेमध्ये किंवा 10वी कुठं किंवा 12वी त्या शाळेमध्ये आपला शिक्षण मिळणार आहे। त्यानंतर CSRमधून त्या मुलांच्या उच्च शिक्षण होणार आहे। त्यानंतर जी आपला जिचे पती मरण पावले ती भगिनी तिलासुद्धा मॉईल ऑफिसमध्ये हलका काम देणार आहे। हा सर्व विचार जो आहे त्या परिवाराच्या भविष्याचा विचार करून आणि त्याच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो सावरला पाहिजे, कारण की त्याचे आईवडील बी आहे, जो मृत व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे आईवडील बी आहेत, म्हातारे 2 लहान मुलं आहेत आणि पत्नी आहे।
ते एकदम बेसहारा झाले, बेघर झाले आणि खूप मोठा दुःखाचा पहाड त्याच्यावर कोसळलेला आहे. तर त्यामुळे माईलने एक आपला मावळ भूमिका घेऊन ठेकेदाराच्या मार्फतही आपला 1 लाख रुपये त्यांना मिळाले आहेत. एक आपला म्हणजे पॉझिटिव्ह आपला सगळ्यांनी विचार करून एक चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. जो दुःख त्याच्यावर कोसळला आहे तो दुःख तर परत येऊ शकणार नाही किंवा दुर्घटना जी झाली ती परत आपला भरू शकणार नाही, परंतु एक त्यांना भविष्याचा आधार मिळावा या हिशोबाने आपला चर्चा करण्यात आली आणि माईलने सुद्धा त्याच्यात सकारात्मक आपला भूमिका घेऊन ही आपला चांगल्या पद्धतीने आपला त्यांना मदत केलेली आहे. गाव माझा न्यूज करिता राधाकिसन छोटे, गोंदिया.